नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण फक्त एका तासामध्ये 450 रुपये शिलाईचा ब्लाऊज कसा शिवला ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणती डिझाईन आपण केली ते आज तुम्ही बघणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी अस्तरचा कपडा जो आहे गळा बघा 2.5 इंचाची रुंदी घेऊन कट करून घेतलेला आहे. साधारणतः मटका गळा आहे हा. मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर आहे ते आपण पिनअप करून घेतोय. तर बघा अशा पद्धतीने अस्तर पिनअप केल्यानंतर गळ्यावरती आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि पाठीमागच्या खालच्या बाजूला सुद्धा आपलं जी पाठीची पट्टी असते त्या बाजूवरती सुद्धा आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आता गळ्यावरती शिलाई झाली. आता पाठीचा कपडा आपण व्यवस्थित एकमेकावरती पकडायचा आहे आणि त्याच्यावरती 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची. तर बघा आता गळा जो आहे तो गळ्यावरचा एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेते आणि गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो असे कट मारल्यामुळं. आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपली सरळ बाजू वरच्या बाजूला येते आणि उलट बाजू आतल्या बाजूला जाते. अशा पद्धतीने आपण आता फोल्ड करून घेतलेला आहे गळा. खालच्या बाजूला पाठीवरती 1/2 इंच दाब शिलाई द्यायची. त्याच्यानंतर गळ्याचा कपडा व्यवस्थित करायचा आहे, अस्तर बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे गळ्यावरती व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपला मटका गळा जो आहे तो व्यवस्थित स्टिच झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला साईडच्या बाजू ज्या आहेत त्या शिलाई करून घ्यायच्या आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तर बघा असा मटका गळा आपला रेडी झालेला आहे. आता आपण साईडच्या बाजू शिलाई करणार आहे आणि एक्स्ट्रा कपडा होईल तो कट करून घेणार आहे. तर बघा एक बाजू झाली आहे, दुसरी बाजू मी कट करून घेते. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर बघा आता मी काय केलेलं आहे, असा बॅक पार्ट आपला रेडी झाला आहे. 3 ते 3.5 इंचाची एक सरळ पट्टी घेतलेली आहे. त्याला डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची एका कडेवरून आणि आता या पट्टीला आपल्याला चुन्या मारून घ्यायच्यात. व्यवस्थित एकसारख्या चुन्या मारायच्या आहेत आणि ही आपण डिझाईन जी आहे या चुन्याची डिझाईन आज आपण मटक्या गळ्यावरती बनवणार आहे. ह्या डिझाईनसाठी मी 450 रुपये शिलाई घेतलेली आहे आणि अर्जंट ब्लाऊज आल्यामुळं आपण एवढी शिलाई घेतलेली आहे. साधारणतः आपण याचे 300 त्याचे 400 रुपये घेतो, परंतु अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे 50 रुपये एक्स्ट्रा घेऊन आपण ही डिझाईन बनवलेली आहे. आता बघा ही फ्रील अशी रेडी झाली. आता बघा मटका गळ्याचा जो आकार आहे तिथूनच आपण 1 इंच खालती मार्किंग करून घेतलं होतं आणि त्याच्यावरती हे फ्रील अशी गळ्याच्या आकारासारखीच परंतु मुंड्यावरती बसवून घ्यायचे. बघा दोन्ही बाजूला आपले पाठीमागचे बॅक पार्टचे मुंडे येत आहेत. आता आपण काय करणार आहे, गळ्यावरती एक लेस लावतोय. बघा फुलाची लेस आहे, स्टार लेस आहे गोल्डन कलरची. या गळ्यावरती एवढी सुंदर दिसत होती ही लेस. कलर कॉम्बिनेशन जे आहे ते एकदम सुंदर दिसतंय आणि गळ्याचं जसं आपलं आकार आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला लेस बसवायची. जिथं आकाराचा कॉर्नर येईल त्या कॉर्नरवरती थोडीशी चून पाडायची, त्यामुळं अशी लेस जी आहे ती भरपूर व्यवस्थित बसते. तिथं एक प्लेट पाडल्यानंतर लेस आपली आकार घेते बघा गळ्याचा आणि गळा जो आहे तो उलटा पडत नाही. तर बघा आता गळ्यावरती लेस लावली. आता फ्रिलवरची सुद्धा आपल्याला लेस लावायची आहे, कारण फ्रिलचा कपडा जो असतो तो आपण ओपन ठेवलेला आहे. तुम्ही जर तो फोल्ड करून घेतला असता तरी पण त्याच्यावरती लेस आपण लावणारच आहे, कारण आपण डिझाईन जी आहे ती लेस डिझाईनच करतोय त्यामुळं. तर मी असं आपली फ्रिल जी आहे ती व्यवस्थित फ्रिलच्या कडेवरून शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर आपली लेस जी आहे ती ब्रॉड असल्यामुळं त्याच्यावरती डबल शिलाई मारायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला एकदम सुंदर असा बॅक पार्टचा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता ह्याला आपण नॉड तयार करून घेणार आहे आणि लटकनसुद्धा कापडाचे बनवणार आहे. तर बघा नॉड जे आहेत ते कलरचं नॉड माझ्याकडं होतं, तर त्यासाठी असे 1 मीटर ते 1.25 मीटरचं नॉड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण लटकन तयार करणार आहे. लटकनसुद्धा आपण फ्रिलचंच तयार करणार आहे आणि गळ्यावरती अटॅच करणार आहे. तर बघा असे नॉडचे 2 तुकडे करून घेतले 1.25 मीटर नॉडचे. आणि
त्याला असं लटकन जे आहे ते असं फ्रिलचं लटकन रेडी करून घेतलेले लटकन आपण अटॅच करूया. आणि असे आपली ब्लाऊज डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण लटकन जे आहे एकदम सुंदर लटकन तयार केले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.